आपला दिलीप दादा आहे, दिलीप दादाला सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याला कष्ट करतोय, व्लॉग बनवतोय, कामाला जातोय, सगळं करतोय, मुलं शिकवतोय प्लस. परंतु आता सध्या आपलं एकच ध्येय आहे की माझ्या मनातले जे काही विचार असतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ब्लॉगिंग मध्ये करणार. जय शिवराय. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम मी काल जो ब्लॉग अपलोड केला, ब्लॉग मध्ये मला असं जाणवलं की ऑडिओ क्वालिटी जी आहे ती खूपच खराब आलेली आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी सर्वांची क्षमा मागतो. कारण कालचा व्लॉग अपलोड करण्यापूर्वी ज्यावेळेस मी त्याला एडिटिंगसाठी घेतला त्यावेळेस मला असं जाणवलं की व्हिडिओ क्वालिटी तर थोडीफार कमी आहेच, कारण आपल्याकडे मोबाईल छोटा असल्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय. परंतु ऑडिओमध्ये पण खूपच प्रॉब्लेम आला कालच्या व्हिडिओमध्ये. मी एडिट करण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रॉपर एडिट नाही झाला. मग मी तसंच त्याला तो अपलोड केला. पण होतं काय की आपला व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित नाहीये, त्यानंतर ऑडिओ क्वालिटी व्यवस्थित नाहीये. मग काय आपण व्हिडिओ वगैरे बनवणं किंवा व्लॉगिंग वगैरे थांबून द्यायचे का? बिलकुल नाही. कारण व्लॉगिंग हे एकमेव असं माध्यम आहे ज्यापासून मी माझे विचार, माझा अनुभव आणि माझ्या ज्या काही भावना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो भावना. कारण व्हिडिओ खराब येणं किंवा व्हिडिओची क्वालिटी व्यवस्थित न येणं, ऑडिओ क्वालिटी व्यवस्थित न येणं, ह्या गोष्टी तर खूप मोठ्या चॅलेंजिंग नाही आहेत आता सध्याच्या स्थितीला माझ्यासाठी. खरं चॅलेंजिंग गोष्टी होत्या माझ्यासाठी 2016ला. कारण ज्यावेळेस मी 12वी पासआउट झालो आणि ग्रॅज्युएशनसाठी ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं कॉलेजला, त्यावेळेस बाहेर राहायचं म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी खर्च लागतो आणि आपली तेवढी परिस्थिती नसते भावांनो. मग एक विचार केला की आपण नाईटला जॉब वगैरे करून आपण कॉलेज वगैरे आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकतो भावांनो. कारण त्यावेळेस 2016मध्ये साधारण आम्ही धुळ्यामध्ये ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट केलंय आणि एका महिन्याचा खर्च अराउंड आपल्याला 1500 ते 2000 मध्ये यायचा. म्हणजे राहण्यापासून खाण्यापासूनचा जो काही खर्च असेल तो आपल्याला त्यावेळेस यायचा. पण त्यावेळेस मग असं ठरवलं की नाईटला आपण जॉब वगैरे करूयात. मग मी हॉस्पिटलला एका ठिकाणी नाईटला जॉब बघितला आणि त्या ठिकाणी मी पूर्ण 12 तास जॉब करत. म्हणजे डे मध्ये मी कॉलेज माझं रेग्युलर कॉलेज करायचो आणि नाईटला मी हॉस्पिटलमध्ये जॉब करायचो. आणि ज्यावेळेस मी जॉब 2016ला जॉब जॉईन केला तिथे हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेस माझी 12 तासांचं जे काही माझं पेमेंट होतं ते टोटल 2700 रुपये होतं भावांनो. आता हे पेमेंट कमी वाटेल आपल्याला, पण माझ्यासाठी 2016मध्ये ते पेमेंट खूप खूप होतं माझ्यासाठी. कारण 1500च्या अराउंडमध्ये माझा राहण्याचा आणि खाण्याची सर्व व्यवस्था होऊन जायची. त्यामध्ये माझा कॉलेजचा खर्चही कम्प्लीट व्हायचा आणि अगदी त्यामधनं थोडेफार पैसेही मला उरायचे. पण हे मागे सांगण्याचं एकच कारण आहे भावनो की ज्यावेळेस आपण एखाद्याच्या इथे काम करतो, दुसऱ्याच्या ठिकाणी आपण काम करतो, त्यावेळेस आपल्याला जो काही अनुभव येतो ना हा खूप महत्वाचा असतो आणि आपल्याला त्या पैशांची जाणीव असते. प्रत्येक वेळा तो जो पैसा असतो तो खर्च करताना आपण विचार करत असतो. अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये अशा येतात की आपल्याला त्या गोष्टींना फेस करावं लागतं. परंतु ऑडिओ क्वालिटी व्यवस्थित नाही येणं, व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित नाही येणं, ह्या गोष्टी खूप मोठ्या चॅलेंजिंग नाही आहेत. आपण माईक वगैरे पण लगेच घेऊन येऊ शकतो, परंतु कसं असतं यापेक्षाही खूप मोठ्या गोष्टी अशा असतात ज्या चॅलेंजिंग असतात. आपल्याला त्यांच्याकडे फोकस केलं पाहिजे. त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे बघून जर आपण डिमोटिवेट झालो तर आपण नक्कीच पुढे नाही जाणार भावना. सो सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे की आता जरी माझी व्हिडिओ क्वालिटी किंवा ऑडिओ क्वालिटी तुम्हाला व्यवस्थित येत नसेल, परंतु येणाऱ्या काळात नक्कीच त्या गोष्टींवर आपण सुधारणा करूयात. परंतु आता सध्या आपलं एकच ध्येय आहे की माझ्या मनातले जे काही विचार असतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ब्लॉगिंग मध्ये करणार. ठीक आहे, भेटूयात आपण थोड्या वेळामध्ये. चलो बाय बाय. चला भावनो, नाश्ता करण्यासाठी खाली आलेलो होतो. नाश्ता वगैरे झालाय आपला. अनेक माणसांना असं वाटत असतं की व्लॉगिंग करणं वगैरे खूप इझी असतं, पण त्यांना असं वाटतं की व्हिडिओ शूट करायचा आणि युट्यूबला अपलोड करून द्यायचा. करून बघा, 1 दिवस करणार, 2 दिवस करणार, जास्तीत जास्त 3 दिवस करू शकता तुम्ही. पण यापुढे काय? कारण तुम्ही फक्त व्हिडिओ शूट करणं आणि त्याला अपलोड करणं एवढंच काम नसतं. त्यानंतर ज्या गोष्टी असतात आपल्या, की जसं ज्यावेळेस व्लॉग वगैरे अपलोड केल्यानंतर आपल्याला व्ह्यूज वगैरे येत नाही, आपले सबस्क्रायबर वगैरे वाढत नाही, त्यावेळेस जे आपल्याला फेस करावं लागतं
त्यावेळेस जी कंडिशन असते ती कंडिशन आपल्याला प्रॉपर फेस करता आली पाहिजे. व्हिडिओ फक्त शूट करून युट्यूबला अपलोड करून देणार फक्त एवढंच काम नसतं. सो अनेक गोष्टी असतात आणि तुम्ही कोणतंही काम करा, प्रत्येक कामामध्ये आपल्याला मेहनत घ्यावी लागते आणि कष्ट करावे लागतात आपल्याला. सो त्याच्यामुळे कोणतंही काम सोपं समजायचं नाही, मेहनतीने करायचं, त्याला प्रॉपर वेने करत चला. ठीक आहे, आपण आता रूमवरती पोहोचणार, तो येऊया. चलो बाय बाय. रूमवर आल्यानंतर आपण थोडासा स्टडी वगैरे केला. म्हणजे आपल्याकडे जो काही वेळ उरलेला वेळ असतो ना, त्या वेळेमध्ये थोडंसं काही आपण रीडिंग वगैरे करत असतो. रीडिंग वगैरे झाली आणि आता वेळ पण झालाय, जेवण वगैरे करूयात. सो आता टिफिन घेण्यासाठी खाली जातो. टिफिन वगैरे घेऊन आल्यावरती जेवण करूयात आपण आणि मग नंतर क्लासला जाऊयात. ठीक आहे, चलो बाय बाय. जेवण वगैरे झालं आपलं. जेवण झाल्यानंतर तयारी वगैरे केली. आता क्लासवरती निघणार आहोत आपण. अजून वेळ झाला नाही, 2:30 वाजले, परंतु आपल्याला बँकेमध्ये आज थोडंसं काम आहे. बँकेतलं काम करूयात आणि मग क्लासवरती जाऊयात. फ्रेश वगैरे झाल्यानंतर शर्टला प्रेस करायचं राहिलं होतं. मग आधी शर्टला प्रेस पण करून घेतलं मी. प्रेस केल्यानंतर तयारी झाल्यानंतर आपण आता निघणार आहोत. आधी बँकेत जाऊयात. बँकेत गेल्यानंतर बँकेचं काम झालं की मग आपण क्लासवर जाणार आहोत. काय भाई, चला भावांनो, आता टिफिन वगैरे बांधणार आहेत आपण. टिफिन वगैरे घेतला की आपण जाऊया. बघा या ठिकाणी बघू शकता आपले फ्रेंड वगैरे आहेत. आपले गौरव दादा काय बोलतात ते, आपला दिलीप दादा आहे. दिलीप दादाला सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याला कष्ट करतोय, व्लॉग बनवतोय, कामाला जातोय, सगळं करतोय, मुलं शिकवतोय. प्लस चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे, आपण टिफिन वगैरे घेऊयात आता. झालेलं आहे आपलं टिफिन वगैरे तयार होईल आता. हो, टिफिन झालाय का आपला? ओके ओके, बांधा. ठीक आहे भावनो, टिफिन वगैरे बांधायचं चालू आहे. म्हणलं की आपण जाऊयात रूमवरती थोड्या वेळामध्येच. रूमवरती पोचलोत आपण आता. चला जाऊयात आतमध्ये. या प्रकारे आताच टिफिन वगैरे घेऊन आलोय आणि आता थोडस फ्रेश वगैरे व्हावं लागेल. फ्रेश वगैरे झालं की मग आपण जेवण वगैरे करूयात. जेवण वगैरे झालं की मग थोडस आपल्याला बाहेर फिरायला जावं लागणार आहे. कारण जेवण झालं की डेली जेवण झाल्यानंतर अर्धा तास तरी आम्ही बाहेर फिरायला जातो. सो आधी फ्रेश होतो, कपडे वगैरे चेंज करावे लागतील. त्यानंतर आपण जेवण वगैरे करूयात आणि नंतर मग खाली फिरायला जाऊयात. ठीक आहे. जेवण वगैरे झालंय आपलं. आता आपण थोडं बाहेर फिरायला जाणार आहोत. सो आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवतोय. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी.